भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आज दीक्षाभूमीला भेट देणार अशी माहिती मिळते आहे। नागपुरातील दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भूमिगत पार्किंगला विरोध करत 1 जुलैला खरं तर मोठं आंदोलन झालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा नागपुरातील दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सध्या समजतंय। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर आज दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। दुपारी 1च्या सुमारास भीमराव आंबेडकर इथे दीक्षाभूमीला येतील आणि पाहणी करणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे 1 जुलैला इथे मोठा जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळालेला होता। दीक्षाभूमी स्मारक परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या भूमिगत पार्किंग प्लाझा विरोधात भीम अनुयायी एकत्र आलेले होते, आंदोलन केलं आणि येथे जे बांधकाम साहित्य होतं त्याची नासधूस केली। काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली होती। त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्यानंतर पुढचा संपूर्ण दिवस जो आहे दीक्षाभूमी परिसर हा संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता। सामान्य अनुयायांना देखील इथे प्रवेशाची अनुमती नव्हती। मात्र तिसऱ्या दिवशी हे दीक्षाभूमी ओपन करण्यात आलेली होती। मात्र आज भीमराव आंबेडकर पुन्हा या दीक्षाभूमी इथे येणार आहेत, पाहणी करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांना इथे तैनात करण्यात आलेला आहे। दंगा पथक देखील इथे तैनात करण्यात आले आहे। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सकाळपासूनच इथे दीक्षाभूमीवर बंदोबस्त दिसून येत आहे। सामान्य जे अनुयायी आहेत त्यांना प्रवेशाची मुभा असली तरीही सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये कोणाचीही चौकशी केल्यानंतरच त्यांना दीक्षाभूमी परिसरामध्ये सोडण्यात येत आहे। आज जे भीमराव आंबेडकर येतील आणि इथे पाहणी करतील आणि त्यानंतर ते काय म्हणतात, त्यांची काय मागणी आहे किंवा जो पार्किंग स्थळाला जो विरोध होता तो सरकारने मागे घेतलेला आहे, तो जो प्लॅन होता तोही रद्द केलेला आहे। त्यानंतर भीमराव आंबेडकर काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।